पहा ही आमच्या गावातली अंगणवाडी आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. ह्या आपल्या आमच्या इथल्या वलगावच्या अंगणवाडीमधल्या तलवारे मॅडम आहेत आणि यांची किती ते तुम्हाला असिस्टंटही आहे ना? हो का? आणि तुम्हाला त्या रजेवर गेले आहे. हो का? आणि मी अंगणवाडी सेविका रंजना तलवारे. हो. माझ्या अंगणवाडीमध्ये गरोदर माता, स्तनदा माता 0 ते 6 महिने हो आणि 6 महिने ते 3 वर्ष, 3 ते 6 एवढे बालकं असतात. हो आणि त्यांची वजन, उंची ग्रेडेशन घेतो आम्ही. हो हो आणि साम्याम, कुपोषित ते जर बालकं आढळले तर त्याच्यावर सेवा पण देतो. हो आणि आहार असते अंगणवाडीमध्ये. हो 3 ते 6 वर्ष मुलांना हो 2 टाइमचं, एक वेळचा नाश्ता आणि एक वेळचं जेवण असते. हो नाश्त्यामध्ये सोजी बनवल्या जाते आणि जेवणामध्ये आम्ही मोठीची, मुगाच्या डाळीची, चण्याची अशी वेगवेगळी खिचडी बनवतो. आणि मुलं वगैरे भरपूर येतात ना आपल्या इथल्या अंगणवाडीमध्ये. आता उन्हाळा आहे हो त्यामुळे. त्याच्यामुळे बरोबर आहे. आणि तसे रेग्युलर मुलं असतात 10-15. हो का? आणि हे कसे मस्त आहे, आमच्या एरियातलीच अंगणवाडी आहे. आता मॅडमला मी पुष्कळ दिवसापासून ओळखून आहे मस्त इथं क्लास भरतो अंगणवाडीचा आणि सेवाही खूप छान देतात. आता मला तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना, मला नात झाली पण मला काही हे माहीत नव्हतं की आपलं म्हणजे इथे किट मिळतं. मॅडम तुमच्यामुळे माहिती झालं आम्हाला हे की बेबी किट आहे. काढा ते हे किट आहे, हे मॅडमने काढलेलं आहे. लहान बाळाला म्हणजे माझी नात झालेली आहे, तिला द्यायचं आहे. त्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स मॅडमला दिलेले आहे. आता मॅडम आपल्याला मध्ये बाळासाठी गादी आहे, मच्छरदाणी आहे आणि छान ड्रेस आहे, अगीज पण आहे. त्याच्यावर टाकायसाठी कार्पेट आहे, ब्लँकेट आहे आणि मातेसाठी टोपी पण आहे, कानाला बांधायसाठी. आणि छोट्या बाळाचं अंग पुसायसाठी नॅपकिन आहे. आणि छान नजर यायसाठी तापमापी पण आहे यामध्ये. आणि नेल कटर आहे छोटं. आणि नजर यायसाठी झुंझुने पण आहे, खेळणी आहे. प्लास्टिक छान आहे मॅडम पण बरं का. ते मी बघितलेलं आहे मोठ्या माझ्या नातूला मस्त छान आहे प्लास्टिक. हे सगळं सेवा आपल्या ICDS मार्फत मोफत पुरवल्या जाते. आणि या सेवा बालकापर्यंत पोचावी हीच आमची अंगणवाडीच्या इकडून सेवा आहे. फक्त गरोदर मातेला म्हणजे डिलिव्हरी, पहिली डिलिव्हरी असली तरच मिळते. आणि ते काय 5,000 रुपये भेटतात ना पहिल्याच्या वेळेस. आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजने मार्फत पहिली डिलिव्हरी असली, मुलगा असो या मुलगी असो, तर त्यांना 5,000 रुपये मिळते डिलिव्हरी झाल्यानंतर. आणि मॅडम असा समज आजकाल बायका माहिती आहे तुम्हाला, फॅशनच्या याच्यामध्ये बायका स्तनपान करत नाही लहान मुलांना. स्तनपान केलं पाहिजे. आणि स्तनपान करताना जे जुनी रूढी आहे की बा पहिले उजव्या साईडला पाजलं पाहिजे, स्तनपान केलं पाहिजे, नंतर अर्ध डाव्या साईडला स्तनपान केलं पाहिजे, हे चुकीची पद्धत आहे. जर बाळाला चांगलं पोषण मिळालं पाहिजे त्यासाठी आपल्याला पहिले उजवी असो या डावी असो एक साइड पूर्ण पिऊ द्यायची, नंतरच स्तनपान दुसऱ्या साईडला. दुसऱ्या वेळेस बाळाला जेव्हा भूक लागणार तेव्हा त्याला दुसऱ्या साईडला स्तनपान दिलं पाहिजे. आणि जे स्तनपान करते ती माता भीतीला टेकून असली पाहिजे. हो म्हणजे झोपून नाही पाजायचं. झोपून पाजायचं नाही, भिंतीला टेकून बसलेली पाहिजे. आणि तिच्या पाठीला आधार म्हणून एखादा उशी किंवा लोड असं काहीतरी ठेवायला पाहिजे. आणि बाळाचं मुंडकं हे बरोबर असं हातामध्ये पकडून आणि त्याचं बाळाच्या तोंडामध्ये जो स्तनाचा काळा भाग जो आहे तो पूर्ण त्याच्या बाळाच्या तोंडात असला पाहिजे. ते फिडिंग पिलो मिळते ती ठेवली तरी चालत नाही, पण झोपून स्तनपान करायचं नाही त्याच्यामुळे. आणि हे अशा पद्धतीने जर पाजलं तर वजनही वाढतं बाळाचं. वजन वाढणार. जर तुम्ही अर्ध ह्या स्तनाला लावून अर्ध त्या स्तनाला लावून जर असं स्तनपान केलं तर बाळाला पोषण मिळणार नाही. बाळाच्या पोटामध्ये फक्त पाणी जाणार. त्यामुळे पहिले एक साइड पूर्ण पिऊ द्यायची. दुसऱ्या वेळेस बाळाला भूक लागली तर तुम्ही दुसऱ्या साईडला
लावू शकता. हा आणि दर 2-2 तासांनी बाळाला झोपलाही असला तरी हलवून त्याला जागे करून स्तनपान करायचं, झोपून स्तनपान करायचं नाही. आणि इंजेक्शन हे कंपल्सरी सगळे दिल्याच गेले पाहिजे ना इंजेक्शन जन्माता आपलं ओरल पोलिओ असते, हेपॅटायटिस असते, ह्या सगळ्या लशी आणि BCG असते बाळाच्या वजनानुसार BCGची लस घेतल्या जाते. हो ना. माझ्या सुनबाईला तुम्ही ते आहार दिला होता आहे ना, ते छान पाकिट वगैरे चांगले ते खिचडीचे वगैरे ते सगळं. त्याच्यामध्ये डाळ तांदूळ मिळते, शिरा पण असते. आपण ते थोडं चांगलं घरी जर आपण त्याच्यामध्ये भाजीपाला, बटाटे, शेंगदाणे असे मिक्स करून तिखट पुलाव बनवला तर आणखी चांगला तो गर्भवती महिलेसाठी एकदम छान. गरोदर मातेसाठी पण असते, स्तनाला असते. हो का? आणि 0 ते 6 महिन्याच्या मुलांना. हो का? धन्यवाद ताई. हां, थँक्यू. माहिती सांगितल्याबद्दल खूप आम्हाला मॅडमनी चांगलं मदत केली. छान. मला जे माहिती नव्हतं ते किट वगैरे मिळतात हे सगळं दिलं. पाहता इथे आहे ना किती व्यवस्थित ठेवलेलं आहे सगळं.